नमस्कार. आज आपण हैदराबादच्या शाही मेजवानीतील एक अत्यंत खास आणि चविष्ट पदार्थ बनवणार आहोत. तो म्हणजे मटण दालचा. हा केवळ मटण आणि डाळीचे साधे मिश्रण नाही, तर आंबट, गोड आणि तिखट चवीचा एक अप्रतिम संगम आहे, जो पांढऱ्या भातासोबत किंवा बगारा भातासोबत खाण्याची मजा द्विगुणित करतो. मी तुम्हाला पारंपरिकपेक्षा वेगळा थोडा हैदराबादी पद्धतीचा वापर करून मटण दालचा कसा बनवायचा हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी एक किलो असं मटण घेतलं आहे. त्यामध्ये हाडं सगळेच आपण सगळ्याच गोष्टीचा समावेश केला आहे. आणि इथं खडा मसाला घेतला आहे. तर आता इथं बघू शकता तुम्ही खडा मसाला कोणता कोणता आहे तो. तर ह्या पद्धतीने खडा मसाला घ्यायचा आहे. पातेल्यामध्ये थोडंसं जास्त 2 चमचे असं तेल टाकलं आहे. खडा मसाला टाकला आहे. तमालपत्र, दालचिनी, 2 मोठी विलायची आणि चक्री फूल, हिरवी विलायची घेतली आहे खडा मसाल्यामध्ये. तर इथं 2 मध्यम आकाराचे पातळ असे स्लाइस करून घेतले आहेत कांद्याचे आणि यामध्ये चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत. कांदा थोडा मऊसर असा परतत आला की आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. 1 चमचाभर अशी, मोठा चमचा असा टाकला आहे. आलं लसूणमुळं जास्त छान स्वाद येतो. तर आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आणि कांदा सोनेरी होईपर्यंत छान असा परतला आहे. त्यामध्ये टाकू 1 किलो घेतलेले मटण. मटणमध्ये हाडंसुद्धा घेतले आहेत आणि इथं हिरवं वाटण करून घेऊया. पुदिना घेतला आहे भरपूर, लसूण पाकळ्या भरपूर घेतल्या आहेत 10 ते 15, आलं 2 ते 3 इंच, हिरव्या मिरच्या 4 ते 5 अशा घेतल्या आहेत. पाणी टाकून छान याची पेस्ट करून घेतली आहे. तर ह्या पद्धतीने खूप छान असं आपलं हिरवं वाटण तयार आहे आणि ते ह्या मटणामध्ये टाकूया आपण. लहान आच आहे. मटण वाफवताना अगोदर लहानच आच ठेवली आहे. त्यामध्ये 2 टोमॅटो बारीक कट करून असे टाकले आहेत. हळद टाकली आहे अर्धा चमचा आणि यामध्ये लाल तिखट टाकलं आहे, म्हणजे लाल मिरची पावडर टाकली आहे बेडगी. धना पावडर टाकली आहे 1 चमचाभर. आता हे सगळे जिन्नस आपण मोठ्या आचेवर 2 मिनटं असं परतून घेऊया. छान असं सगळं एकत्र होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाल्याचा फ्लेवर ह्या मटणामध्ये उतरतो छान. मोठी आच आहे. 2 मिनटापर्यंत आपल्याला अजिबात आच कमी न करता परतून घ्यायचं आहे. तर आता मध्यम आच करून आपल्याला यामध्ये थोडंसं अर्धा कप असं पाणी टाकायचं आहे. मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि आता आपण पाणी टाकूया. मिक्सर इसळून टाकलं आहे हिरवं वाटण केल्यानंतर. तर ह्याच पाण्यात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर ताट ठेवून मध्यम ते लहान आचेवर आपल्याला हे मटण 30 ते 35 मिनटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. ह्या स्टेजला तुम्ही कुकरमध्ये मटण टाकून जरी शिजवलेत तरी चालतंय. एक 70% आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे. इथं डाळी घेतल्या आहेत. अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ भिजवून घेतल्या आहेत 2 तासापर्यंत. छान अशा धुवून घेतल्या होत्या आणि भिजवलेल्या आहेत छान. यामध्ये हळद पाव चमचा टाकली आहे. धना पावडर टाकली आहे अर्धा चमचा, लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा आणि मीठ चवीनुसार टाकले आहे. थोडंसं हिंग टाकलं आहे आणि तूप 1 चमचा टाकला आहे, म्हणजे डाळ लवकरच शिजते. तर ही डाळसुद्धा तुम्ही कुकरला लावू शकता. तर इथं मटण आपलं 70% शिजलं आहे. इथं फ्रेश अशी कोथिंबीर टाकली आहे आणि दुधी साल काढून कट करून टाकली आहे. 700 ग्रॅम अशी दुधी भोपळा आहे आणि मोठे मोठे स्लाइस करून टाकले आहेत. तर हे थोडंसं 5 मिनटापर्यंत आपण वाफवून घेऊ आणि तोपर्यंत ही डाळ छान शिजली आहे. तर घोटून घेऊया. ह्यामध्ये डाळीचे कण मोठे राहायला नाही पाहिजेत, म्हणजे कसं डाळ आणि मटण एकदम एकजीव होऊन शिजतं. तर ही डाळ छान अशी आपली शिजली आहे आणि आता हे सुद्धा छान वाफवलं आहे. दुधीसुद्धा एक 20 ते 30% शिजली आहे. तर आपण यामध्ये आता डाळीचे मिश्रण टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता आता हे डाळीचे मिश्रण टाकले आहे. इथं कुठेही पाण्याचा वापर केला नाही. डाळ आपण शिजवताना थोडंसं पाणी टाकलं होतं तेच आणि अगोदर अर्धा कप असं पाणी टाकलेलं. तर हे आत्ता आपल्याला 20 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे अजून एकदा.
तर ह्याला स्पेशल मसाला बनवून घेऊया आपण. धना 1 चमचा मोठा, जिरं छोटा 1 चमचा, बडीशेप छोटा चमचा आणि काळी मिरी अर्धा चमचा असं आपण हे लहान आचेवर छान असं गरम करून घेतलं आहे आणि ह्याची पावडर करून घेऊया. ह्या मसाल्यामुळे खूपच छान चव येते हैदराबादी दालच्याला. तर अगदी शेवट आपण कसुरी मेथी टाकली आहे 1 मोठा चमचा असं आणि गॅस बंद केला आहे. आता हा धने, जिरे, बडीशेप, कसुरी मेथी, काळी मिरी सगळं थंड करून आपण ह्याची पावडर करून घेऊया. तोपर्यंत बघू इथं 10 मिनिट झाले आहेत. तर छान असं आपलं मटणसुद्धा शिजलं आहे. मटण आणि डाळीचं फ्लेवर एकत्र झालं आहे शिजून. तर बघू शकता दुधीसुद्धा छान शिजले आहे. तर यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकला आहे. या मसाल्यामुळे खूपच छान चव येते. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा तुम्ही. तर हिरव्या मिरच्या मी कट करून टाकल्या आहेत. चिंचेचा कोळ टाकला आहे. चिंचेच्या कोळमुळे आंबटपणा ह्या दालच्याला येतो आणि हीच दालच्याची खरी ओळख आहे. तर तुम्ही चिंचेचा कोळ टाकल्यानंतर अजून एक 20 मिनटं शिजवून घेऊ शकता लहान आचेवर. तर इथं आपण दालच्याला तडका देऊन घेऊया. तूप टाकले आहे मी 2 चमचे. याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आणि छान जिरं फुललं की ह्यामध्ये लाल मिरच्या सुक्या टाकल्या आहेत. 1 बेडगी मिरची टाकली आहे. यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया आता. लाल मिरची ही तिखट नाही, बेडगी लाल मिरची पावडर आहे. 1 मोठा चमचा टाकला आहे आणि हे लहान आचेवर आपण तडका देऊन घेतोय. गॅस बंद केला आहे आणि हा तडका आपण आता ह्या तयार दालच्यावर आपण हा तडका दिला आहे. तर खूप छान मस्त स्वादिष्ट होतो. कोथिंबीर टाकली आहे आणि हा आपण पांढऱ्या भातासोबत किंवा बगारा भातासोबत सर्व करू शकतो. रेसिपी आवडली तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.